अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गोरगरीब जनतेचा। तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा आवाज स्वराज लाईव्ह न्यूज चॅनल। नमस्कार, मी तुकाराम सावंत, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या स्वराज लाईव्ह या न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतो। प्रेक्षक हो, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला तरीही एक रस्ता मिळेना आम्हाला। एकनाथवाडी ग्रामस्थ। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील ग्रामस्थांचे रस्त्यासाठी आमरण उपोषण। पाथर्डी तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या एकनाथवाडी व मुंगसेवाडी हद्दीतील ऊसतोड कामगार राहत असलेल्या टेंबी वस्तीवर जाण्यासाठी तब्बल 3 किलोमीटरसाठी लागतो 2 तास वेळ, तेही अनेकदा पायात पाय अडकून। तसेच या वस्तीवरील 60 ते 70 कुटुंब याच ठिकाणी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी राहतात, मात्र त्यांना या डिजिटल युगात देखील रस्त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागतो। हे दुर्दैव म्हणावे लागेल। स्वराज लाईव्ह साठी कॅमेरामॅन नितीन अंदुरेसह अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवगजे। मी विजय शिवगजे। मी आता आहे अहमदनगर जिल्ह्यातील जे पुष्कळदा नाव ऐकलेलं आहे एकनाथवाडी। आज या एकनाथवाडी आणि मुंगसवाडच्या सरहद्दीवरील टेंभी नाका, हे समोर जे बसलेले आहेत ग्रामस्थ, हे टेंभी नाका, आणि हे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेले असताना देखील आज रस्त्यासाठी संघर्ष करताना या ठिकाणी दिसत आहेत। तर तो संघर्ष म्हणजे या ठिकाणी 60 ते 70 वस्ती आहे, टेंभी नाका म्हणून जी वस्ती आहे, त्या वस्तीवरील शेतकऱ्यांना गावात येणे सध्या म्हणजे मरण यातना भोगाव्या लागत आहेत, आणि ते आपण काही दृश्यात पाहिलेलं आहे। आणि आणखीही पहा, तरीही प्रशासनाला, या गेंड्याच्या कातड्याच्या प्रशासनाला आजही जाग येत नाहीत। गेली 75 वर्षापासून शेतकरी सातत्यानं जगाचा पोशिंदा जो आहे तो राबतो, आणि कशा प्रकारे कष्ट करून तुमच्यापर्यंत घास आणून देतो याची किंमत हा व्हिडिओ पाहिल्याच्या नक्कीच सर्वांना कळेल की हे काय किंमत मोजतायत। तर आज देखील 75 वर्ष पूर्ण होऊन या रस्त्यासाठी ग्रामस्थ मुंगसवाडी आणि एकनाथवाडी या ठिकाणचे लोक रस्त्यावर उपोषणासाठी आजपासून बसलेले आहेत। तरी या ठिकाणी हे लोक म्हणतायत की जोपर्यंत आमच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाहीत। तर ही सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल। पाथर्डी तहसील या प्रशासनाला त्यांच्या मंडल अधिकारी, तहसीलदार, तलाठी यांचं काम आहे शेतीच्या प्रश्नाबाबत प्रामुख्याने लक्ष घालायचं। ते मात्र आज AC कॅबिनमध्ये बसून आहेत, मात्र येथील परिस्थिती ही जो तो येणारा पाहतो आणि तोंडात चक्क बोट घालतो। नितीन अंदुरेसह विजय शिवगजे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।